तर मीरा भाईंदर महापालिकेमध्ये मराठी महापौर व्हावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीने आंदोलन केलं। मनसेने या आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दिलेला होता। मुंबई आणि आसपासची जी शहरं आहेत ती अमराठींच्या हाती जाऊ नयेत ही एकीकरण समितीची मागणी होती। मात्र भाजपाच्या डिंपल मेहता 79 मतांनी जिंकल्या, त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण पेटलंय। मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरले। मीरा भाईंदर आमचा असल्यानं महापौरही आमचाच असावा अशी त्यांची भूमिका होती। मराठी महापौर आमचा अधिकार असं सांगत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने आले। आंदोलन होऊ नये यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून आधीच नोटीस बजावण्यात आली होती। मात्र त्याची पर्वा न करता कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। निवडणुकीच्या आधी कृपा शंकर सिंग सारखी व्यक्ती या शहरामध्ये येते, या शहराचं वातावरण दूषित करते आणि ठामपणे सांगते की या शहराचा महापौर उत्तर भारतीय होईल, मराठी होणार नाही। आणि तिथून ही ठिणगी पेटलेली आहे। आम्ही तेव्हापासून याचा निषेध करतोय, मागणी करतोय। अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार केला, माननीय मुख्यमंत्र्याला पत्रव्यवहार केला, माननीय रवींद्र चव्हाण यांना पत्रव्यवहार केला, परंतु यांनी नरेंद्र मेहता इकडचे स्वतःला सर्वस्वी समजतात। एकीकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या डिंपल मेहता महापौरपदी निवडून आल्या, तर उपमहापौरपदी भाजपचे ध्रुव किशोर पाटील विजयी झाले। दरम्यान मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी टीका केली। जाणीवपूर्वक मराठी अमराठी वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। एखाद्या पक्षाला फायदा होण्यासाठी मराठी एकीकरण समिती भूमिका घेत असल्याची टीका सरनाईकांनी केली। हिंदी भाषिकांची संख्या वाढत असल्या कारणानं मराठी भाषिकांची संख्या कमी होते आणि त्यामुळे काहीतरी मराठी हिंदी भाषिक वाद करायचा आणि मीरा भाईंदर मधील एखाद्या पक्षाला त्याचा फायदा होण्यासाठी हे एकीकरण समिती अशा माध्यमातून पुढाकार घेते, आंदोलन करते आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरते। महापालिका निवडणुकीच्या आधी मराठी अमराठी वाद पेटला, त्यावेळी भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर ठरवतील असं वक्तव्य केलं। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। कृपाशंकर सिंग यांनी वर्तवलेलं भाकीत अखेर खरं ठरलं असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही। मात्र महाराष्ट्रातच मराठी महापौर व्हावा यासाठी मराठी एकीकरण समितीवर संघर्ष करण्याची वेळ आली आहे। हे चित्र मराठी राज्यासाठी निश्चितच घोषणावह म्हणता येणार नाही। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।